पहिल्या बोटाने ग्रंथ लावायचे. गंधर्वागुण स्वामी स्वामी श्री स्वामी कधी देखाता गया गणपती पूर्णातून नकले समुपैता पुर्या सदा मंगलम पुर्या सदा मंगलम. धुळे शहरातील गाजलेल्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील कक्ष क्रमांक 102 मध्ये तब्बल 1,84,00,000 रुपयांचा रोकड प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालेत. पण अजूनही ना ठोस कारवाई, ना आरोपींवर कठोर निर्णय, ना एसआयटीचा मागमूस. मागील वर्षी राज्याच्या अंदाज समितीच्या दौऱ्यादरम्यान उघडीस आलेल्या या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी हे प्रकरण बाहेर आणत सरकारला थेट अडचणीत आणले होते. मात्र 1 वर्ष उलटलं तरी संबंधित आमदार व मंत्रालयातील सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर कोणतीही निर्णायक कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या निषेधात आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहासमोर प्रतिकात्मक वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात आले. हिंदू धर्माच्या परंपरेनुसार विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि कार्यकर्त्यांचे मुंडन करून सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. मग त्या एसआयटीचं पुढे काय झालं, असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. आंदोलनस्थळी मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे बॅनर झळकले आणि सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे नरेंद्र परदेशी, प्रभाताई परदेशी, धीरज पाटील, निम्मा मराठे, ॲडव्होकेट भूषण पाटील, ॲडव्होकेट पंकज गौर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 1 वर्षानंतरही गुलमोहर प्रकरणात तपास थंडका, कोट्यावधीच्या रोकड प्रकरणामागील नेमकं सूत्र कोण आणि सरकार कोणाला वाचवत आहे, असे अनेक प्रश्न आता जनतेसमोर उभे राहत आहेत. परंतु न्याय मागून मागून म्हणजे तो न्याय मिळेल तरी केव्हा? तारीखवर तारीख, तारीखवर तारीख हे असं होत चाललंय. आणि म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राज्याचे त्यांनी हे जेव्हा आम्ही पकडलं प्रकरण आणि राज्यात खळबळ उडाली, तेव्हा त्यांनी म्हटलं की या संदर्भामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू. काय झालं त्या एसआयटी? म्हणजे यांची टीम जी आहे वरून तर खालपर्यंत पूर्ण लबाडांची पोळी. फक्त लोकांना तेवढ्यापुरतं चूक करण्यासाठी काहीतरी वक्तव्य फेकायचं, म्हणजे लोक शांत बसतात आणि पुढे काहीच करायचं नाही, ही यांची मोडस ऑपरेंडी आहे. आणि म्हणून लक्ष वेधण्यासाठी आजचा हा वर्षगाठाचा कार्यक्रम आहे. हे सगळे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विधी पार पाडण्यात येतील. आम्ही थोडंसं त्या ठिकाणी कारणाचं जेवण पण ठेवलेलं आहे. तुम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा. सगळ्या सरकारच्या नावाने सगळ्यांनी कडाकडा बोटं मोडायची आणि मग जेवायला सुरुवात करायची. धन्यवाद. असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज घोषणा करतात भ्रष्टाचाराला सोडणार नाही. आता इथे 1,84,00,000 सापडले. ते म्हणाले होते मी 2 दिवसात एसआयटी स्थापन करतो. त्यांनी एसआयटी का स्थापन केली नाही? म्हणून मी त्यांना कायम सांगतो, ज्या घोषणा तुम्हाला पेलवत नाहीत त्या करूच नका. काय आता 1 वर्षामध्ये माझी काय तेवढी आर्थिक क्षमता नाही, पण वकील औरंगाबाद जाणे यामध्ये मला 4 रुपये खर्च आला. वकील पैशाशिवाय उभे राहत नाही, म्हणून मी आता स्वतः केस लढतोय. काय सरकारच्या वकिलांनी धुळे न्यायालयापासून माननीय उच्च न्यायालयापर्यंत किशोर पाटलांची म्हणजे आरोपी नंबर 1 याची पाठराखण केली आहे. त्या भावनेचा उद्रेक म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम आयोजित केला.